आमच्या माध्यमातून जे विकास कामं झाले आम्ही दोघांनी मिळून केले त्याचं फळ त्यांना 100% मिळेल. मलाही लोकसभेमध्ये जनतेने या ठिकाणी प्रेम दिलं होतं त्यापेक्षा अधिक प्रेम आमदारांना मिळेल मला विश्वास आहे. आणि 50,000पेक्षा जास्त फरकाने आमदार संग्राम जगताप या अहिल्यानगर शहराचे आमदार होते. महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि वचने देण्यात आली. लाडकी बहीण योजना राज्यामध्ये चालू 3,000 रुपये देण्याचं सांगतो कसं हे पहा भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष वचननामा जाहीर करतात कारण की त्यांना माहिती की त्यांना पूर्ण करावं लागणार नाही कारण की जनता त्यांना कधीच संधी देणार नाही. त्यामुळे ते 3,000 काही ते 50,000 सुद्धा थांबू शकले असते. मी इतर राज्यांमध्ये हरियाणामध्ये पण ते जिलेबी घालायला लागली सकाळी सकाळी त्यांना जनता कधीच बसवणार नाही. त्यांचे जाहीरनाम्याचे पुस्तकं रद्दीमध्ये विकले जातात नंतर. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता काही राहिलेलं नाही. जवळपास 100च्या आतच ही महाविकास आघाडी उघाडी जाईल. महायुती 200 पार करेल आणि राज्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप हे या शहराचा विकास पुन्हा सुरू करतील आणि त्यांच्या विकासाच्या माध्यमातून पुन्हा लोकसभेला उभं राहून निवडून येईल ही अपेक्षा मी ठेवतो.